जिल्हा माहिती कार्यालय नांदेड, दिनांक 14 मे 2024। डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी। जिल्हा हिताप अधिकारी डॉक्टर संतोष सूर्यवंशी यांचे आवाहन। नांदेड, दिनांक 14। डेंग्यू ताप विशिष्ट विषाणूमुळे होतो। डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्टाई नावाच्या डासाच्या माध्यमार्फत होतो। या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते। कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात, त्यानंतर अंड्याचे रूपांतर डासात होते। कोणतेही साठविलेले पाणी हे 8 दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये। याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करून नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्याची आवश्यकता आहे। नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यू दिन गुरुवार 16 मे 2024 रोजी साजरा होत आहे। 2024 या वर्षीचे घोषवाक्य समुदायाच्या संपर्कात राहा, डेंग्यूला नियंत्रित करा असे आहे। नागरिकांमध्ये जागरूकता आणून डासांपासून होणाऱ्या डेंग्यू आजारास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात येतो। डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्टाई नावाच्या डासाच्या माध्यमार्फत होतो। या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते। उदाहरणार्थ सिमेंट टाक्या, रांजण, प्लास्टिक रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, निरुपयोगी वस्तू, टायर्स व कूलर इत्यादी। जास्त दिवस साठलेल्या ठिकाणी एडिस इजिप्टाई डासाची मादी अंडी घालते। एक डास एका वेळी 150 ते 200 अंडी घालते व यातून डासाचा मोठा फैलाव होतो। डेंग्यू ताप आजारात रुग्णास 2 ते 7 दिवस तीव्र स्वरूपाचा ताप येतो। डोके, सांधे, स्नायूदुखींचा त्रास होतो। रुग्णास उलट्या होतात, डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक तोंड यातून रक्तस्राव होतो, अशक्तपणा, भूक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घेणे आवश्यक आहे। नांदेड जिल्ह्यात मागील 3 वर्षांची डेंग्यूची परिस्थिती पुढील प्रमाणे आढळते। सन 2021 687 144 निरंक, सन 2022 744 93 निरंक, सन 2023 1490 292 निरंक, तर 30 एप्रिल 2024 अखेर 336 आणि 76 निरंक। भविष्यात डेंग्यू ताप या आजाराचा उद्रेक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी। आपल्या घराभोवती पाणी साचू देऊ नका। घरातील पाण्याचे सर्व साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत। या साठ्यातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडा करून पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत। अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी। ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करून गप्पी मासे सोडावेत। झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावीत, पांघरून झोपावे। सायंकाळी 6 ते 8 या वेळेत दारे खिडक्या बंद करावेत। खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात। झोपताना चांगल्या मच्छरदाणींचा वापर करावा। आपल्या घरी कीटकनाशक औषधीची फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारून घ्यावे। फवारलेले घर किमान 2 ते 2.5 महिने सारून रंगरंगोटी करू नये। घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी। शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा। दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकल किंवा टाकाऊ ऑइल टाकावे। डेंग्यू तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करून दिली आहे। नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही। योग्य काळजी वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो। त्यासाठी कीटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन नांदेड जिल्ह्याचे हिताप अधिकारी डॉक्टर संतोष सूर्यवंशी यांनी केले आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।